हे नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या या छोट्याशा ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। काल होता मतदानाचं अतिशय धकाधकीचं गडबडीचं बंदोबस्त होता आणि तो बंदोबस्त काल अतिशय व्यवस्थित असा पार पडलाय। थँकफुली आपले मुकुंदवाडी गावातील A1 हॉटेल या ठिकाणी मी होतो। शाहू महाराज विद्यालय तिथं केंद्रीय प्राथमिक शाळा मुकुंदवाडी या ठिकाणी बंदोबस्ताला होतो। आपण सगळ्यांनी बघितलंच असेल। आणि काल बंदोबस्त झाल्यानंतर ते मतपाटे आपल्या स्ट्रॉंग रूमला जमा करावे लागते, तोपर्यंत आपला बंदोबस्त होता। रात्री बरेच वाजले, उशीर झाला आणि त्यानंतर आज सकाळी थोडासा उशिरा उठलोय आणि उठल्यानंतर थोडंसं बऱ्याच दिवसापासून मुलांना व्हॅक्सिनेशनची करायची होती, तर ती बाकी होती। तर आज हॉस्पिटलला जायचं आहे। आरव तयार झाला, मी तयार झालो, त्याची मम्मी आहे आणि त्याची नानी पण सोबत येते। चला मित्रांनो, भेटूया पुढे। बाय बाय। निघण्यापूर्वी आरवला तयार करणे आवश्यक होते, ते त्याचे नाटकं चालू होते। त्यानंतर त्याच्या मम्मीने आरवला तयार केलं। तयार केल्यानंतर मी आणि आरव खाली आलो, दी वरती थांबली। आम्ही गाडीत आल्यानंतर मी आरवला म्हटलो की आरव चला आपण थोडेसे व्हिडिओज बनवू किंवा सेल्फीज काढू, तर मला स्पष्ट नाही म्हटला ना, असे नाटकं करायला लागला, वाकडे तोंड करायला, मला बोलायला बाय बाय डॅडी नको आहे आज। तरी पण मी त्याला पुन्हा पुन्हा म्हटलो की आरव चल आपण व्हिडिओ बनवूया, तर नाही बोलला। शेवटी तो म्हणेल तसंच मग थोड्या वेळाने दी पण तयार होऊन आल्यानंतर आम्ही अंश, आरव, त्याची मम्मी, नानी आम्ही सगळे हॉस्पिटलसाठी निघालो। हॉस्पिटलला जात असताना आरवच्या डोक्यात विचार चालू होते की बाहेर कुठं जाऊन फिरायला जावं, परंतु आज त्याचं व्हॅक्सिनेशन आम्हाला कुठल्याही परिस्थितीत करणं गरजेचं होतं। त्यानंतर आरव आम्ही गाडीतनं निघाल्यानंतर आरव हा म्हणजे बदमाशीचं दुसरं नाव आहे। त्याला आपण किती समजावा काही करा, परंतु त्याची बदमाशी काय थांबणार नाही। मस्त एन्जॉय करतोय आयुष्याचं, जसं जे स्वप्न मी बघितले होते ते स्वप्न आज माझा मुलगा एन्जॉय करतोय, त्याचा आनंद आहे। आणि ज्या पद्धतीने आमचं आयुष्य, आमचं लहानपण गेलं, त्या लहानपणाच्या तुलनेत माझं मुलाचं आयुष्य त्या भगवंताच्या कृपेने अतिशय चांगलं चाललंय। त्यामुळे पुन्हा एकदा त्या भगवंताला मी आभार व्यक्त केले आणि आरवची बदमाशी अशीच एन्जॉय केली। आनंद होतो, आपले मुलं असे आनंदित प्रसन्न राहिले तर ते आपला खरा आनंद आहे। त्यानंतर हॉस्पिटल जसं जवळ येत आलं तसं आरवच्या लक्षात यायला लागलं की त्याचं देखील आज व्हॅक्सिनेशन होणारच आहे कुठल्याही परिस्थितीत। आज काय डॅडी सुट्टी देणार नाही। त्यामुळे नंतर काही वेळातच पुन्हा एकदा आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो। हॉस्पिटलला आल्यानंतरही आरव शांत बसत नव्हता, त्याची बदमाशी चालूच होती। त्याची बदमाशी ऐकून ऐकून त्याची मम्मा एवढी बोर झाली, शेवटी त्याच्या मम्माने बाळाला माझ्याकडे दिलं आणि त्याला घेऊन बाहेर खेळायला घेऊन गेली। त्यानंतर मी अंशला जरा वेळ सांभाळलं, मी काय जास्त वेळ सांभाळलं नाही। काही वेळाने पुन्हा मामी आल्यात, मामी घेऊन बाळाला सांभाळू लागलं। काही वेळाने डॉक्टर आल्यानंतर आम्ही डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेलीच होती। त्यानंतर डॉक्टरांना भेटलो, दोन्ही मुलांचे व्हॅक्सिनेशन केले। व्हॅक्सिनेशन नंतर आरव रडायला लागलं, त्यानंतर त्याच्या मम्मीच्या आग्रहास्तव आम्ही त्याला सुतगिरणी चौकातून ज्यूस पाजून आणलं। ज्यूस पाजून आणल्यानंतर तो अतिशय आनंदित झाला। त्यानंतर तुम्हाला माहितीसाठी कालच्या बंदोबस्ताचे काही क्लिप्स शेअर करतो। तुम्ही बघू शकता की काल बंदोबस्त लोकशाहीचा उत्सवाचा दिवस होता। बंदोबस्त केला, सगळे शांततेत सगळा बंदोबस्त केला। अतिशय प्रसन्नता वाटते की आपल्यामुळे काही शांतता झाली किंवा माझ्या पोलीस खात्याचा अभिमान वाटतो। जय हिंद मित्रांनो, बाय।